काय नाव सर आपलं? माझं नाव प्रकाश रामभाऊ मोरे, राहणार छत्रपती संभाजीनगर, संभाजीनगरमध्ये राहतो. तर मागील 15 तारखेपासून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बौद्धगयाला भाविक या ठिकाणी गेले आहेत. तर या ठिकाणी कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे? साहेब, सर्वप्रथम मी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो आणि या सर्व पर्यटक एवढे या गव्हर्नमेंटच्या या राबवलेल्या योजनेवर एवढे बेहद खुश आहे की त्यांनी आतापर्यंत अशी व्यवस्था कुठं बघितली नाही. त्यापैकी मी एक आहे आणि मी तर एवढा आनंदी आहे की मी सर्वप्रथम पहिल्यांदा तिथं बघतोय की एवढी चांगली व्यवस्था ह्या पर्यटनामध्ये केलेली आहे. बरं, शासनाचे कशा प्रकारे तुम्ही आभार या ठिकाणी मानला? शासनाचे आभार मानायचं कारण एवढं आहे की आम्ही यांनी हे जे दर्शन घडवून आणलं, वयस्कर लोक याच्यामध्ये मॅक्झिमम 60 ते 70% लोक 65 वर्षाच्या वरील आहे. म्हणजे यांना आता पुढचं दर्शन होतं नाही होतं, परंतु गव्हर्नमेंटनं त्यांना ही संधी दिली. जसं प्रत्येक धर्मामध्ये एक भावनिक स्थान असतं, तसं आमचं हे स्थान होतं आणि तसं ते स्थान आमचं बघून पूर्ण झालं करता आम्ही फार आनंदी आहोत. आणि काल काही वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली की 200 ते 250 भाविकांना या ठिकाणी उष्माघातामुळे काही सलाईन वगैरे लावण्यात आल्या. या गोष्टी खऱ्या आहे का? आता सांगायचं म्हणजे मला तर लोकमतची बातमी म्हटल्यावरती थोडंसं अचंबित पडलो मी. कारण का मी जेव्हा माझ्या नातेवाईकांना फोन केला सहज म्हणून विचारपूस करण्याकरता, तर मला सांगितलं की बाबा हे लोकमतच्या बातमीमध्ये तर लोकमतच्या पेपरमध्ये असं दिलं की 500 लोक काहीतरी आजारी पडले, त्यांना सलाईन लावलं. अरे बाबा म्हणलो मी, आम्ही तिथं धड धाकट आहे म्हणलो. आमचं सोडा, जे 75 वर्षाचे वयोवृद्ध माणसं आहे ते इथं चांगल्या प्रकारे इथं फिरताय हिंडताय आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा इथं त्रास झाला नाही किंवा आम्ही ॲडमिट झालो नाही. उलट या पर्यटनामध्ये आमची व्यवस्था स्थानिक जे असतात दवाखाना, म्हणजे स्थानिक दवाखाना म्हणू किंवा आपण त्याला फर्स्ट एड म्हणू, तर त्याच्यामधून आम्हाला फार चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देण्यात आलेली. स्वतःहून त्यांनी इन्क्वायरी केलं, प्रत्येक डब्यामध्ये आलं कोणी आजारी आहे का, कोणी काय आहे का, परंतु आम्हाला त्यांना पण एकही असा व्यक्ती आढळून आला नसेल. ठीक आहे, धन्यवाद.